नमस्कार. श्री स्वामी समर्थ होते चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, अक्षय अक्षय तृतीया ही 30 तारखेला खरं तर आलेल्या वैशाख पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया असं म्हणत असतो. आणि बघा, त्याच दिवशी खरं तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे. बघा, या दिवशी जी काही सेवा करतो तर ते अक्षय आपल्या बरोबर राहत असतं, किंवा जे काही दान करत असतो या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी तर ते अक्षय आपल्या बरोबर राहत असतं. बघा, श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलं आहे की एक थोडं का होईना पण अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही दान करायला हवं. जे काही तुम्हाला शक्य आहे त्या दिवशी, म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला थोडं का होईना या दिवशी दान करण्याला खूप सारं महत्व आहे. बघा, त्याच्यामुळे नक्की या दिवशी म्हणजे नक्कीच दान करा. आणि बघा, या दिवशी खरं तर अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा आपण जास्तीत जास्त प्रमाणात करायला हवी. बघा, जे काही या दिवशी आपण सेवा करणार आहोत तर ते खरं तर कधीच संपत नाही, ते आपल्या बरोबर तशीच राहते असं म्हणत असतात. बघा, त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी खरं तर एक मी सेवा तुम्हाला सांगणार आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी अख्ख्या दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता, कोणीही करू शकता. घरातले कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी सुद्धा चालते. बघा, तुमच्याही घरात कटकटी भांडणं होत असतील किंवा एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर ना, बघा, तुम्ही म्हणता की ही व्यक्ती येऊन गेली की कटकट भांडणं चालू झाले, त्याच्यानंतर जे काही निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरात आहे किंवा तुमच्या घरात जो काही पैसा येत आहे, धन येत आहे, तर ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात आहे. तर त्यासाठी आपल्याला या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला आवडणाऱ्या लवंगांवरती आपल्याला एक सेवा उपाय करायचा आहे. बघा, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या आहेत. तर त्या 11 लवंगा ह्या अख्ख्या घ्यायच्या आहेत. बघा, जे फुल असतं फुललं तर ते अख्खं हवंय, तुटलेल्या वगैरे लवंगा घ्यायच्या नाहीयेत. 11 लवंगा अख्ख्याला घ्यायच्या आहेत आपल्याला, आणि त्यावरती आपल्याला सेवा करायची आहे. तर बघा, सेवा काय करायची आणि मेन म्हणजे हे करत असताना आपल्याला धूपदीप दाखवायचा आहे. आणि 11 लवंगा घेऊन एका वाटीत तुम्ही घेतल्या तरी सुद्धा चालू शकतात, किंवा तुम्ही एका डिश म्हणजे हातावरती घेतल्या उजव्या तरी सुद्धा चालू शकतात, किंवा ती वाटी जरी हातावर ठेवून तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकते. बघा, तर तुम्हाला काय करायचं, 11 लवंग घ्यायच्या, पहिल्यांदा सेवा करायची, नंतर पूजा करायची. तर सेवा काय करायची त्याच्यावरती, तर 16 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. बघा, 1 ते 8 ओवींपर्यंत आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. 15 वेळेपर्यंत. पण पुन्हा एकदा सांगते बघा, 15 वेळेस आपल्याला महालक्ष्मी अष्टकम 1 ते 8 ओवींपर्यंत म्हणायचं आहे. आणि मग 9वे ओवेपासून खरं तर फलश्रुती आहे. तर बघा, खूप सोपं आणि खूप प्रभावी महालक्ष्मी अष्टकम आहे. तर ते तुम्हाला म्हणजे जे काही महालक्ष्मीचं पुस्तक आहे, बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण करत असतो व्रत, तर त्या पुस्तकात सुद्धा भेटून जाईल, किंवा वैभव लक्ष्मीचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटून जाईल. जरी तुमच्याकडे ते पुस्तक नसेल तरी सुद्धा तुम्हाला युट्यूब वरती सुद्धा ते भेटून जाईल. बघा, खरंच खूप प्रभावशाली सेवा आहे ही. तर बघा, आपल्याला हातात घेऊन 16 वेळा ते आपल्याला म्हणायचं आहे. 15 वेळेस आपल्याला फक्त 1 ते 8 ओवींपर्यंत म्हणायचं, आणि 16व्या वेळेस आपल्याला पूर्ण महालक्ष्मी अष्टकम पूर्ण म्हणायचं आहे, शेवटच्या ओवीपर्यंत. म्हणजेच आपल्याला ते ओव्या वाचून फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे. बघा, तर खरंच खूप प्रभावीशाली सेवा आहे. बघा, मी सुद्धा अक्षय तृतीयाला किंवा नवरात्रीमध्ये हे करत असते. आपल्याला ह्या सेवा कधी करायच्या, तर बघा, एक तर अक्षय तृतीयाच्या दिवशी ह्या सेवा करायच्या असतात. आणि मेन म्हणजे नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी ही सेवा करायची असतात. बघा, ज्यांनी दुर्गाष्टमीला नवरात्रीमध्ये सेवा केलेल्या असतील तर त्यांनी काय करायचं, त्याच ह्याच्यावरती आपल्याला पुन्हा सेवा करायच्या. बघा, सेवा ह्या कराव्याच लागणार आहे. तुम्ही एकदा सेवा केली ते तसंच ठेवलं असं करता येणार नाहीये. जरी तुम्हाला ते पहिलं केलेली सेवा असेल, म्हणजे नाही का, त्या लवंगांवरती सेवा केलेली असेल, तरी तुम्ही ते वाहत्या पाण्यात सुद्धा म्हणजे सोडू शकता, आणि पुन्हा नव्या लवंगा घेऊन सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. बघा, तुमची इच्छा, जरी पहिले लवंगा चांगले असतील तर त्याच्यावरती जरी सेवा केली तरी सुद्धा चालू शकते, किंवा आता नवीन लवंगा दुसरे घेऊन 11 लवंगा घेऊन त्यावरती सेवा केली तरी सुद्धा चालू शकते. बघा, तर बघा,
तुम्हाला सेवा काय करायची सांगितली. सेवा झाल्यानंतर ना तुम्हाला त्यावरती हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या, धूप दीप दाखवायचं आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की जे काही आमच्या घरात कटकटी भांडणं आहेत, दरिद्रता आहे, ती घराबाहेर जाऊ दे. माता लक्ष्मीचं घरात प्रवेश होऊ दे, माता लक्ष्मी चिरकाल टिकू देत, त्यात वाढ होऊ देत, अष्टलक्ष्मीचा वास होते, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. जी काही घरातली निगेटिव्ह ऊर्जा आहे ती घराबाहेर जाऊ दे आणि फक्त घरात एक सुख शांती समाधानाचं वातावरण घरात नांदू दे, असं माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी. तर ही सेवा झाल्यानंतर ना आपल्याला एक पोटली घ्यायची आहे, लाल कपडा घ्यायचा आहे बघा. तुम्ही नसता लाल कपड्यात जरी ते म्हणजे नाही का हे केलं, लवंगा त्या ठेवून एक पुरचुंडी केली तरी सुद्धा चालू शकते, किंवा जर तुमच्याकडे पोटली असेल बघा छोटीशी लाल रंगाची, तरी सुद्धा तुम्ही त्यामध्ये त्या लवंगा ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर ना बघा त्या लवंगा ती पोटली नक्की ठेवायची कुठं, तर बघा आपल्या मुख्य दरवाजा आहे, मेन दरवाजा आहे, तर त्याच्या आतल्या बाजूला आपल्याला ती पोटली ठेवायची आहे बघा. तर नक्की ती कुठं, तर बघा मी बाहेर जाते माझी उजवी बाजू, मी बाहेर जाते अशी माझी उजवी बाजू, त्या हाताला आपल्याला ती पोटली लटकवायची आहे. खरं तर मग हा खूप म्हणजे खूप घरात म्हणजे नाही का फरक पडतो. तुम्ही सुद्धा नक्की करण्याचा प्रयत्न करा. अक्षय तृतीयाच्या दिवशी एक दिवस मी म्हणते देवासाठी दिला तर काहीच हरकत नाही. आपण सुट्टी असेल तर अख्खा दिवस फिरण्यात घालवतो, तसंच सेवा करण्यात काही हरकत आहे ना. सेवा करा, बघा तुम्हाला काही ना काही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. नक्की म्हणजे नक्की सेवा करा या दिवशी. खरं तर खूप सेवा आहेत पण तेवढ्याच प्रभावशाली सुद्धा आहेत बघा. त्याच्यामुळे ह्या नक्की म्हणजे नक्की करण्याचा प्रयत्न करा बघा. जी काही आपण नेगेटिव्ह व्यक्ती जरी आपल्या घरात आली तरी सुद्धा ते माता लक्ष्मीला आकर्षित करणारे, आपल्या कुलदेवीला आकर्षित करणारे ह्या लवंगा, जे काही नेगेटिव्ह ऊर्जा, नेगेटिव्ह व्यक्ती किंवा जे काही दोष आपल्या घरात असतात तर ते त्यामध्ये समाविष्ट करत असते स्वतःमध्ये लवंग, आणि बाकी फक्त एक पॉझिटिव्ह ऊर्जा बाहेर सोडत असते बघा. जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा फक्त हे होतं. तर सेवा नक्की करा. महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा म्हणायचं आहे, फलश्रुती 16व्या वेळा म्हणा. मग हा नक्कीच तुम्हाला घरात फरक जाणवेल. घरात कटकटी भांडणं होत आहेत किंवा पैशाला पैसा टिकत नाहीये, पैशाला अनेक मार्ग आहेत, तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बघा. तुम्हाला खूप सारा फरक जाणवेल. नक्की म्हणजे नक्की ह्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. जरी पहिली पोटली असेल तरी तुम्ही ते म्हणजे नाही का वाहत्या पाण्यात सोडू शकता, किंवा त्या पोटलीवरती जरी सेवा केली तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. नक्की म्हणजे नक्की सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांची निरुत्सव करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.